रांगोळी ही एक कला आहे फार, म्हणजे सध्या सगळीकडे नाविन्य मानलं जातं. आणि रांगोळी कशा पद्धतीने साकारली जाते किंवा रांगोळी संदर्भात ज्या किंग आहेत किंवा रांगोळी संदर्भात ज्या वर्ल्ड रेकॉर्ड केल्या 4 वेळा, त्या राजश्री ताई भागवत म्हणजे नारोडी गावच्या सुनबाई आहेत. नारोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील त्या सुनबाई आहेत. तर आता त्या माझ्या शेजारी बसल्या आहेत. तर या संदर्भात त्यांनी अत्यंत वेगवेगळे रेकॉर्डच सादर केले आहेत आणि रांगोळी माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात कलाकुसर करून एक महिला किंवा संपूर्ण कार्यक्रमाची एक उंची वाढवण्याचं ठिकठिकाणी काम करतात. तर नेमकं त्यांच्याकडून रांगोळी कले संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया. तुमचं गाव कुठलं? नारोडी. नारोडी. आणि माहेर कुठलं? माहेर आळंदी भोसरीचे का? तर ठीक आहे. बघा, त्या भोसरीचं आहे मूळ गाव, पण सासर त्याचं नारोडी आहे. म्हणजे नारोडी नाही, मनसर घोडेगाव रस्त्यावर एक नारोडी फाटा आहे, तिथून एक 2-2.5 किलोमीटर आतमध्ये गाव आहे. तर आळंदी ते पंढरपूर जी माऊलींची वारी असते त्यामध्ये संपूर्ण रस्त्यावर ज्यावेळेस माऊलीचा रथ चालतो तर त्याच्या पुढे रांगोळी काढण्याचं काम त्या स्वतः करतात. तर नेमकं त्यांच्याकडून ही कला कशा पद्धतीने साकारली गेली किंवा त्यांना कोणी मार्गदर्शन केले का यावर समजून घेऊया. तुम्हाला कोणी मार्गदर्शन केले का या रांगोळीबाबत? नाही, मार्गदर्शन नाही. ऍक्च्युली मी कला शिकले नाही, ही परमेश्वरी देणगी आहे, गॉड गिफ्टेड आहे. गेली 13 वर्ष झाले आपण आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या पालखीपुढे रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करतो. जवळजवळ 450 किलो कलर आणि 80 ते 85 पोती रांगोळीचा आपण वापर दरवर्षी करतो. आणि हे काही मी शिकलेली नाहीये, त्यामुळे असं म्हणता येणार नाही. परमेश्वरच माझा गुरु आहे. आणि ज्या वेळेस आम्ही सेवा करतो त्यावेळेसला बेसिकली आपण समाज प्रबोधनपर विषय रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहे. गेली 15-16 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये रांगोळी आर्टिस्ट म्हणून काम करतेय. माझी स्वतःची संस्था आहे श्री स्वामी समर्थ आर्ट्स म्हणून. मी माझ्या लग्नाच्या आधी माझ्या वडिलांनी आणि मी ही संस्था ओपन केली. माझ्या वडिलांचा मला यासाठी खूप सपोर्ट राहिला. ते मला वारीला घेऊन गेले, त्यांच्यासोबत आम्ही दोघीही रांगोळीची सेवा केली. लग्न करून मी आता नारोडीला आले, त्यानंतर माझे मिस्टर, माझी पूर्ण सासरची फॅमिली मला सपोर्ट करते. माझ्या मिस्टरांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्यच पणाला लावल्यासारखं ते माझ्यासोबत आहेत. त्यामुळे आज मी सगळ्यांच्या समोर उभी आहे. बघा, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलंय का जी रांगोळी कला आहे गिफ्ट वाढ गिफ्ट म्हटले त्यांनी. म्हणजे घरात कोणीही रांगोळी काढत नव्हतं किंवा कोणतेही कलाकार नव्हते घरात, परंतु ही उपजत त्यांनी स्वतः त्याचं शिक्षण घेतलं. म्हणजे कशा पद्धतीने सुरुवात कुठून झाली तुमची पहिली रांगोळी काढायला? मी लहान होते तेव्हा एक कार्यक्रम होता, गणेश उत्सव चालू होता तेव्हा. त्यावेळेस मला एक रांगोळी काढायला बोलवलं जे एका मंडळामध्ये, आणि तिथे मी एक रांगोळी काढली. अर्ध्या तासामध्ये जवळजवळ मी खूप मोठ्या प्रमाणात रांगोळी काढली. तेव्हा मी खूप लहान होते, म्हणजे 14 वय असेल माझं तेव्हा मी एक रांगोळी काढलेली. त्या रांगोळीला मला पहिल्यांदा बक्षीस मिळालं होतं. म्हणजे पहिला क्रमांक मला पहिल्यांदा मिळाला. तिथून मला ती प्रेरणा मिळत गेली. मग मी स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करायला लागले. अशी कंडिशन क्रिएट झाली की मला डायरेक्ट म्हणायचे तू स्पर्धेला पार्टिसिपेट नको करू, तू नंबर काढायला थांबा होतं परीक्षक म्हणून थांब. मग त्यानंतर माझी अशा कामाला सुरुवात झाली. मग मी बाहेर काम करायला लागले, रांगोळ्यांच्या ऑर्डर वगैरे त्या लोकांच्या थ्रू राजस्थान, गुजरात, चेन्नई, बँगलोर बाहेरच्या ठिकाणी रांगोळ्यांसाठी बोलवायला लागले. मग मी तिकडे बाहेर जात गेले. मग संस्था ओपन झाली माझी. मग मी संस्थेमार्फत सगळं लिगली काम करायला सुरुवात केली. आणि तशीच मग मी बाहेर म्हणजे तशा आपल्याला बाहेरच्या पण मला संधी आल्या. मडागास्करची संधी आली होती मला रांगोळीसाठी. नेमकं 3 वर्षापूर्वी माऊलींच्या प्रस्थानाची तारीख आणि त्यांचा स्वातंत्र्य दिन परराष्ट्रामध्ये मडागास्कर साऊथ आफ्रिकेजवळ तो देश आहे. तिथे त्यांनी बोलवलं होतं. म्हणजे ते गृहस्थ ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं ते पंजाबचे आहेत प्रॉपर. ते तिकडे स्थायिक आहेत आता. त्यांची इच्छा होती की आम्ही आपल्या भारतातली कला तिकडे सादर व्हावी म्हणून त्यांनी बोलवलं होतं. पण विषय असा झाला, पासपोर्ट व्हिसा सगळं रेडी झालं, पण नेमकी प्रस्थानची डेट झाली आणि यांनी आम्हाला 29 तारीख सांगितली. आणि जिथून माझी सुरुवात आहे, जिथून मला ही कला मिळाली आहे, जिथून अवगत झाली, ज्या परमेश्वराने देणगी दिली, जिथून राजश्री रांगोळी काढते ही वारीपासून माझी ओळख आहे, ते मी सोडू नाही शकले. त्याच्यामुळे मी ती संधी डावलली आणि आम्ही माऊलींच्या प्रस्थानाला निघून गेलो.
त्यानंतरही मला न्यूझीलंडवरून तिकडे स्कूलवरती कॉलेजवरती माझं हे रांगोळीचं काम, पेंटिंग, मी जे काय काम करते ते तिकडे सादर करावं यासाठी सुद्धा तिकडून मला संधी आली होती. पण त्यांनी तिकडे मला खूप वर्ष राहावं लागेल आणि डायरेक्ट स्थानिकच व्हावं लागेल असं त्यांनी मला सांगितलं. हा, त्यावेळेस मी बोलले की ते मला शक्य नाही, मी माझा देश सोडून बाहेर नाही जाऊ शकत. मी तुमच्या इकडे 4 दिवस मी काम करण्यासाठी येऊ शकते, मी परत माझ्या भारतामध्ये येऊ शकते, पण मी तिकडे स्थानिक म्हणून नाही येऊ शकत असं मी त्यांना सांगितलं. म्हणजे किती उपयुक्त माहिती सांगितली. देशप्रेम काय असतं हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं आणि त्यांना बाहेरच्या परराष्ट्रातही बोलवलं होतं आफ्रिकेजवळच्या, परंतु त्यांनी ती नाकारलं. केवळ माझ्या माऊलीचं प्रस्थान होतं इथं त्या तारखेलाच आणि त्यामुळे मी येऊ शकत नाही असं त्यांनी नम्रपणे सांगितलं. म्हणजे देशप्रेम आणि एक माऊलींच्या चरणी लीन होण्याचं एक त्यांनी एक साधं सिंपल लॉजिक सांगितलं. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या, पैसा महत्वाचा नाही हे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. तर दुसरं आता सगळ्यात महत्वाचं का जे रांगोळी काढली जाते म्हाळंजे पंढरपूर यामध्ये काही मानधन किंवा काय घेतलं जातं काय? नाही, मी वर्षभर प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते. तर वारीचे 15 दिवस मी जशी सुरुवात केली माझ्या कामाला तशी मी वारीचे 15 दिवस सेवा करते. मी कोणाचेही पैसे वगैरे काही घेत नाही. हा, फक्त रंगरांगोळीसाठी मी लहानपणापासून मला जी लोक रांगोळीसाठी मदत करतात ते भोसरीचे आमदार महेश लांडगे, सूर्यनंदा शेळके, सचिन काका लांडगे, अजितदादा गव्हाणे असे एक 4 ते 5 जण व्यक्ती आहेत ते मला रांगोळीसाठी खर्च करतात. बाकी सगळा वैयक्तिक खर्च आपला असतो, बाकी सगळा खर्च आपण करतो. कारण या कामासाठी भरपूर प्रमाणात खर्च होतो. कारण गाडीचं पेट्रोल आहे, पुढे जाणं, 2 व्हीलरचं पेट्रोल, रांगोळीचा खर्च, आमचं राहणं वगैरे सगळं, दिंडीमध्ये राहणं, सोय होते प्रत्येक ठिकाणी आमची राहायची. गेल्यानंतर आता ओळखी झाल्यात सगळीकडे. माझं बाळ पण गेली 3 वर्ष झाले, तो 5 महिन्याचा असल्यापासून माझ्यासोबत वारी करतो. तसं त्याची वारी, पहिली वारी माझ्या पोटातच झाली. तो 3 महिन्याचा, मी कोविडमध्ये तो 3 महिन्याचा पोटात होता तेव्हा मी प्रस्थानला रांगोळी काढायला गेले होते. मला डॉक्टरांनी सांगितलं, इनामदार डॉक्टरांनी सांगितलं होतं आपल्या मनसरचे की नका जाऊ, बोलले की पॉसिबल नाहीये, बोलले तुम्हाला त्रास होईल. पण मला हे माहिती होतं की त्याला काळजी आहे, माऊली बघतील. आणि आम्ही गेलो, प्रस्थानला रांगोळी काढली. पंढरपूरलाही जायला मला भेटत होतं पण त्यावेळेस मला प्रवास करणं शक्य नव्हतं. मग मी प्रस्थानला रांगोळी काढली आणि लगेच रिटर्न घरी आले. आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून तर विराजच माझ्यासोबत वारीला 5 महिन्यात असल्यापासून आहे. तर किती वर्ष झाले तुम्ही रांगोळी काढता माऊलीची? 13 वर्ष झाले. ते 13 वर्ष सलग 13 वर्ष, पुढचं 14 वर्ष असं. तर बघा, त्यांनी सांगितलं म्हणजे अत्यंत अडचणीच्या काळात म्हणजे कोरोना काळातही बी त्यांनी म्हणजे स्वतः पोटात बाळ असतानाही बी माऊलीची वारी चुकवायची नाही, रांगोळी काढायची हा ध्यास घेतला होता. त्या पद्धतीने त्यांनी ते पूर्ण केला आणि आता हे पुढचं 14 वर्ष ना, 14 वर्ष सुरू होईल. वारीमध्ये धार्मिक म्हणजे वातावरण असतं पण लोकांचं सहकार्य किंवा बाकीचे लोक काय तुमची सहानुभूती म्हणून तुमचं काय प्रशंसा करतात किंवा काय करतात? ऍक्च्युली जेव्हा आम्ही रांगोळी काढतो वाटेवरती तेव्हा बऱ्याचदा ती रांगोळी सगळी पायदळी तुडवली जाते. लोक काय काय म्हणतात तुम्ही एवढी रांगोळी काढता, ती कधी कधी पाण्याखाली तुडवली जाते. कारण काय होतं, आम्ही माऊलींची पालखी असते, नंतर 27 मानाच्या दिंड्या असतात, त्याच्या पुढे नगरखाना असतो आणि त्याच्या पुढे आम्ही रांगोळी काढतो. कधीतरी असं होतं की आम्ही दिंड्यांच्या मध्ये येऊन मागे जाता पुढे रांगोळी काढतो, नगरखान्यापुढे काढतो. थोडंसं 1-1.5 किलोमीटर पुढे जाऊन मोठा चौक असेल तर मोठी रांगोळी काढतो. लोक म्हणतात ती तुडवली जाते रांगोळी. कधी कधी रांगोळी खराब पण होते, कधीतरी माऊली येईपर्यंत राहते. लोक म्हणतात की खराब होते, तुम्ही का काढता? पहिला मला असं वाटायचं मी एवढी काढते ती खराब होते. नंतर असा भाव मनात आला एक वेळ, कुणाच ठाऊक त्या वारकऱ्यांच्या स्वरूपातून जर माऊलीच ती रांगोळी तोडवून जात असते तर माझी सेवा तिथपर्यंत पोहोचतीये. त्यामुळे मी हा विचार करायची गरज नाही की रांगोळी खराब झाली का चांगली राहिली. जी माझ्या नशिबाला सेवा आली, मी भाग्य समजते माझं. मला माऊलींनी ही सेवा करायची संधी दिली आणि मी जोपर्यंत जीवात जीवे तोपर्यंत ही सेवा करणार. त्यांनी अत्यंत माहिती सांगितली, म्हणजे एकदम भावनिक माहिती सांगितली. काय माऊलीच्या रूपाने जरी पायदळी तुडवली तर माऊलीच असतील ते आणि काय हरकत नाही. किती आतापर्यंत किती रांगोळी लागली तुम्हाला, म्हणजे कोणते कोणते कलर वापरतात आणि सर्वात सुंदर आतापर्यंत जी रांगोळी काढली ती कुठल्या गावात किंवा कुठल्या रस्त्यावर काढलेली असत? सुंदर असं नाही म्हणता येणार, म्हणजे माझ्या मते सगळ्याच रांगोळ्या काही प्रॉपर नसतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीला जरी ती आवडली तरी मला कायमच असं वाटतं की त्याच्यात अजून मला काहीतरी सुधारणा करण्याची गरज आहे. आणि
पंढरपूर ते आळंदी ते पंढरपूर ते आपण 450 किलो कलर आणि 85 ते 80 पोती आपण रांगोळीची वापरतो. पण सगळ्यात जास्त रांगोळी सुरतमध्ये 11 किलोमीटर नॉनस्टॉप रांगोळी काढून सुरती राजाच्या मिरवणुकीला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती. 11 किलोमीटर सलग मी 5 तासामध्ये रांगोळी काढली होती. 5 ते 10 मिनिटाचे मला 2च गॅप भेटले होते बसण्यासाठी आणि तेवढ्या वेळामध्ये पूर्ण रांगोळी काढली होती. 50-60 पोती रांगोळीची लागली होती आणि भरपूर प्रमाणात कलरही लागला होता. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी हे वर्ल्ड रेकॉर्ड झालं आणि त्याच्यानंतर माझे 3 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. कुठले कोणते 3 रेकॉर्ड? हे सुरती राजाचं एक पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड, त्याचं मला गोल्डन बॅच आणि सर्टिफिकेट भेटलं. दुसरं एक कोरोनामध्ये कोरोना वॉरियर्सचं रांगोळीमध्ये रेकॉर्डिंग केलं होतं. म्हणजे कोरोना वॉरियर्स रांगोळीमध्ये काढले होते. खूप मोठी लार्जेस्ट रांगोळी होती ती. महेश सुजलानी यांच्या वाढदिवसानिमित्त ती रांगोळी काढली होती. त्याचं एक वर्ल्ड रेकॉर्ड झालं. एक इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड, त्यांच्या ग्रुपनी एक व्हिडिओ खूप प्रमाणात व्हायरल झाला आणि युनिक रांगोळी म्हणून त्यांनी एक त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड केलं. आणि अजून एक सामाजिक संस्था आहे तर ते पण वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करतात, त्यांनीही वर्ल्ड रेकॉर्ड दिलं. एक आता वर्षापूर्वी मला डॉक्टरेट मिळाली. दिल्लीच्या एका संस्थेने मला डॉक्टरेट दिली आणि अशा भरपूर सेवाभावी संस्था आहेत, भरपूर सामाजिक संस्था आहेत, त्यांनी मला पुरस्कार वगैरे दिलेले आहेत. मला समाजभूषण पुरस्कार आहेत, 4 समाजभूषण पुरस्कार आहेत मला. म्हणजे माझ्या आई वडिलांच्या घरी पण जवळजवळ 150 ते 200 ट्रॉफ्यांचं कलेक्शन आहे. आणि कोरोनाचे 2 वर्ष वगळता तर माझ्याकडे माझ्या सासरी सुद्धा 70 ते 80 ट्रॉफीज आहेत. खूप चांगलं आहे. म्हणजे काम केल्यावर त्याचं कौतुक समाजातून होतं हे दाखवून दिलं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे का तुम्ही ज्यावेळी समजा ही रांगोळी काढायला जाता किंवा काही कार्यक्रमानिमित्त बाहेर जातात तर घरच्यांचा सपोर्ट कसा असतो? खूप छान. म्हणजे माझी एकच अट होती, लग्न जेव्हा मी केलं त्यावेळेस माझी एकच अट होती की मी माझं करिअर नाही सोडू शकत आणि मी माझी पालखी नाही सोडू शकत. मी सगळं काही सोडू शकते पण मी माझी वारी आणि माझं करिअर नाही सोडू शकत. ते मला माझ्या जीवापेक्षा पलीकडे आहे. त्यामुळे मला त्या गोष्टीत जो कोणी सपोर्ट करेल त्या व्यक्तीशी मी लग्न करेल, माझी ही अट होती. आणि देवाच्या कृपेने पांडुरंगानेच त्यांना पाठवलं. नितीन भागवत माझे मिस्टर आणि माझी पूर्ण फॅमिली मला ह्या करिअरमध्ये सपोर्ट करते. माझं लग्न झाल्यापासून 6 वर्ष झाली, मी अजूनही जॉईंट फॅमिलीमध्ये राहते आणि मला पूर्ण फॅमिली सपोर्ट करते. मी बाळाला 7 महिन्याचा असल्यापासून घरी ठेवते आणि मी ऑर्डरसाठी बाहेर जाते. तो 3 महिन्याचा ते 4 महिन्याचा झाल्यावरती मी माझं काम लगेच सुरू केलं. कारण अशी लोक होती आणि अजूनही अशी लोक आहेत की जेव्हा विराज लहान होता त्यांनी त्यांचे कार्यक्रम अक्षरशः आमच्यासाठी पोस्टपोन केले. आता मला काम करणं शक्य नव्हतं आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून आम्ही काम करावं. तेव्हा त्यांनी कार्यक्रम पोस्टपोन करून आम्हाला बोलवलं. मग मला लवकर काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. मी विराजला 4 महिने असतानापासून बाहेर घेऊन फिरले. माझा मुलगा आता 2.5 वर्षाचा आहे. तो 5 महिन्याचा होईपर्यंत तो 5 राज्य फिरून आला होता. त्याला मी राजस्थानला नेलं होतं 7 दिवस, त्याला कर्नाटकाला नेलं होतं 3 दिवस, परत त्याला मी सुरतला नेलं होतं 2 दिवस, परत MP ला नेलं होतं त्याला 2 दिवस आणि इकडे कोल्हापूर साईडला नेलं होतं. असं म्हणजे तो बारीक होतो तेव्हा मी त्याला पूर्ण सातारा, कोल्हापूर, परत ज्या ठिकाणी मला जाता येईल, ज्या ठिकाणून मला ऑर्डरसाठी रिक्वायरमेंट होती त्या ठिकाणी मी त्याला सोबत घेऊन जायचे. सोबत आमच्या आई असायच्या त्याला सांभाळायला आणि मी आणि माझे मिस्टर आणि आमचे दादा आम्ही एवढे जण सगळे जायचो ऑर्डरला स्टार्टिंग. आता तो मोठा झालाय, 7 महिन्याचा असल्यापासून तो घरी राहतोय. त्यामुळे आता मी त्याला 3 दिवस 4 दिवस म्हटलं तरी मी घरी ठेवून बाहेर जाते. आता जे तुमचे मिस्टर नितीन भागवत ते काही सर्व्हिसला आहेत का काय? ते महिंद्रा कंपनीमध्ये जॉब करत होते. त्यांच्या परमनंटसाठी प्रोसेस चालू होती आणि चान्सही होता परमनंटचा. पण त्यांनी असा बारीक विचार केला की मी कंटिन्यू बाहेर फिरते आणि माझ्यासोबत सुद्धा कुठल्या तरी व्यक्तीची गरज आहे. ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं तुम्ही जॉब सोडा, आपण हे करिअर करू, एकत्रच आपण हे सगळं हँडल करू, त्यांनी माझ्या निर्णयाचं स्वागत केलं आणि त्यांनी हा निर्णय अंमलात पण आणला. त्यांनी खरंच त्यांचा जॉब सोडला. ज्यावेळेस मला वाटलं की बहुतेक ते मला सपोर्ट करतील, जॉब नाही सोडणार, पण ज्यावेळेस त्यांनी जॉब सोडला आणि माझ्यासाठी त्यांनी त्यांचं स्वतःचं आयुष्य अख्खं झोकून दिलं, त्यासाठी मी खरंच खूप लकी. मला ते मिस्टर म्हणून मिळालेत
आणि त्यांनी स्वतः सगळं प्लॅनिंग करतात, ते स्वतः सगळं ऑर्डरचं नियोजन करतात. इनफॅक्ट राजश्री ही रांगोळी कलाकार आहे, ती पालखीला रांगोळी काढते, पण ही कोण मुलगी आहे, तिची नक्की कला काय आहे हे बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं. त्या अजूनही व्हिडिओ एडिट करायला आम्ही रात्रीचं 2 वाजता 3 वाजता 4 वाजता किती वाजता ऑर्डरवर येतो, आमचं टायमिंग नसतं. मला जर ऑर्डर लागून राहिला कंटिन्यू ना रेग्युलरली, तर मी 10-10 दिवसही सकाळी पहाटे घर सोडायचं, रात्री सगळे झोपल्यावर घरी यायचं, अशी कंडिशन होते अक्षरशः कधी कधी. तेवढा असून सुद्धा ते रात्रीचं जागे राहून सगळे व्हिडिओज एडिट करतात, व्हिडिओज पोस्ट करतात, सगळ्या लोकांपर्यंत हे पोहोचवतात. हे सगळं काम ते स्वतः करतात. म्हणजे एकदम म्हणजे तुम्ही ज्या मनामध्ये किंवा संकल्पना केली होती का मला असं चांगला परमेश्वरा कृपेने पतिदेव मिळो, त्या पद्धतीने त्याचं अनुकरण झालं आहे. तुम्ही आता जे कार्यक्रम करताय समजा बाहेर परराज्यात किंवा काय, सर्वात असा गोल्ड म्हणजे मोठा कार्यक्रम कुठला कार्यक्रम झाला किंवा एक स्मरणीय तुम्हाला कुठला वाटला? स्मरणीय म्हणलं तर माऊलींची पालखी. माऊलींची ठीक आहे, सेवाभाव इथे झाली कमर्शियल पद्धतीने. राजस्थान येथे सरदार शहर म्हणून एक गाव आहे, तिथे सालासर बालाजी मंदिर आहे, जे सालासर बालाजीच्या मूर्तीचं स्थान आहे, जे सालासर मंदिर बोलतात, त्याच प्रति सालासर म्हणून बालाजी महाराज मंदिर सरदार शहर मध्ये आहे. तर कुबेर मालूक म्हणून ते आहेत, तर ते हिऱ्याचे व्यापारी आहेत, त्यांचे खूप सारे बिझनेस आहेत, तर त्यांचं ते मंदिर आहे. त्यांनी स्वतः त्यांच्या कार्यक्रमाला मला सलग 3 ते 4 वर्ष कंटिन्यू करून अजूनही त्यांच्या कार्यक्रमांना आम्हीच जातो. तर तो म्हणजे माझ्या लाईफ मधला खूप मेमोरेबल इव्हेंट होता, कारण तिथे रांगोळी हे आकर्षण ठेवलं होतं कार्यक्रमाला. आणि ज्यावेळेस आम्ही रांगोळीला गेलो होतो अक्षरशः आम्हाला पोलीस प्रोटेक्शन होतं. मी मध्ये रांगोळी काढत होते, साईडने पोलीस प्रोटेक्शन. आणि जे आपण मी एक्सप्लेन नाही करू शकत शब्दात की खूप छान वाटत होतं की बाबा मी एक खूप मोठं व्यक्ती म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं. म्हणजे माझा आदर म्हणण्यास माझ्या कलेचा तिथे खूप आदर झाला, हे खूप आवडलं मला. तिथे आम्ही रांगोळी काढली त्यावेळेसला, ज्या वेळेस मी ती रांगोळी काढेल ज्यावेळेस ते कलर फेकून आम्ही ते डिझाईन तयार करायचं, कौतुक म्हणजे शब्दात नाही मांडू शकत. प्रत्येक चौकात माझा सत्कार झाला, प्रत्येक चौकात. मी ज्या चौकामध्ये मोठी रांगोळी काढेल ते सत्कार. आणि मी त्या चौकात जाणार आहे, मी जाईपर्यंत तिथं प्रोटेक्शन डायरेक्ट सर्कल घेऊन तयार असायचा. मी जागेवरती जायचं, फक्त कलर घ्यायचा, टाकायचा, रांगोळीला सुरुवात करायची. असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती असंच होतं, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन असतं, सोबत सगळी लोक असतात, कारण लोकांना माहितीये खूप गर्दी असते, खूप प्रमाणात रांगोळी काढताना ढकलाढकली वगैरे होते, खूप त्रास होतो, कारण खूप लोक असतात रांगोळी बघण्यासाठी. सगळ्यांची इच्छा असते की काय चाललंय हे बघायला मिळावं. लेडीजही असतात खूप प्रमाणात, त्यांनाही प्रोत्साहन मिळतं. आणि जसं मी बाहेर ऑर्डरसाठी जाते तसंच आपण प्रशिक्षण पण घेतो. म्हणजे प्रशिक्षण म्हणजे मी कॉलेजेसला जाऊन, स्कूल्समध्ये जाऊन एक डेमो देते. रांगोळी अशी काढली जाते, कलर शेडिंग कसं करावं, डिझाईन्स कसे काढावेत, कुठली कलर कुठलं कॉम्बिनेशन केल्यावरती कशी छोटी मोठी अशा रांगोळ्या बनतील. मी राजस्थान, परत कोल्हापूर, सांगली, परत सातारा, संगमनेर, नाशिक असे खूप ठिकाणी जाऊन मी कॉलेजेसमध्ये डेमो दिले. आळ्याला गेले होते, परत भोसरीमध्ये, पिंपरी चिंचवडला, भरपूर अशा कॉलेजेसमध्ये असं 1 दिवसीय प्रशिक्षण, त्याच्यावरती मार्गदर्शनासाठी मी गेलेली. रांगोळी म्हणजे जी प्रतिमा असते किंवा ती प्रतिमा साकारतो, तर तुम्ही त्याच्यात कुठलं असं प्रतिमा, समजा माऊलींची एखादी प्रतिमा असेल किंवा एखाद्या समजा एखाद्या तुम्हाला वाटलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अशा प्रतिमा कुठं साकारल्यात किंवा काय याबाबत काय ट्रेनिंग दिले काय विद्यार्थ्यांना? नाही, मी तसं ट्रेनिंग एकाच ठिकाणी दिलं होतं राजस्थानला. ते सरदार शहरच्या जवळच एक गाव आहे फतेहपूर म्हणून, तिथेही खूप मोठा कार्यक्रम झाला. तिथे मी योगी आदित्यनाथजींना भेटले होते. त्यावेळेस ते हे नव्हते, म्हणजे तिकडले मुख्यमंत्री नव्हते ते, त्यावेळेस मी त्यांना भेटले होते. म्हणजे तिथे नरहरीनाथ बाबाजी म्हणून आहे, त्यांचा फतेहपूरला अमृतनाथ आश्रम आहे, जे खूप प्रसिद्ध आश्रम आहे. आणि तिथे 100 वर्ष पूर्तीचा कार्यक्रम होता. तिथे मला रांगोळीसाठी बोलवलं होतं. मी दिवसभर आहे ना तिथे, म्हणजे ते काय करायचे, रोज एका स्कूलला, एका संस्थेला तिथे इन्व्हाइट करायचे. म्हणजे लोकांसाठी तर ते रोज फुलच होतं प्रदर्शन, पूर्ण त्यांच्या त्या एरियासाठी, राजस्थानसाठीच. पण ते स्पेशली रोज एक ग्रुप आणायचे की आपण काय रांगोळी आम्ही काढतोय ते. 2-2, 3-3 तास लोक थांबून ते रांगोळी रेखाटून बघायचे. तेव्हा मी लाईव्ह पोर्ट्रेट केले होते. मी 10 दिवस कंटिन्यू लाईव्ह पोर्ट्रेट करत होते. जवळजवळ मी 25 ते 30 पोर्ट्रेट काढले होते 10 दिवसामध्ये.
दिवसभर पहाटे 4ला उठून रांगोळ्या काढायला लागल्या सगळ्या. तुम्ही या जे रांगोळी काढताय हे जतन करण्यासाठी काही पोर्ट्रेट तयार करून ठेवलेत का काय? नाही, पोर्ट्रेट असं मी नाही तयार करून ठेवलेलं, पण आपलं कलेक्शन आहे रांगोळ्यांचं. आपला युट्यूब चॅनल आहे, इन्स्टा आयडी आहे. माझ्या मिस्टरांनी सगळे फोटोज व्हिडिओज युट्यूब चॅनलवरती पोस्ट केले. म्हणजे आधीचे व्हिडिओज नाही आहेत लग्नाच्या आधीचे, ज्या वेळेस लग्न झाल्यानंतर मिस्टरांनी युट्यूब चॅनल खोलला त्यावेळेस ते फोटोज व्हिडिओज त्याच्यावर आहेत. पण बाकीच्याही फोटोजचं कलेक्शन वगैरे आम्ही ठेवलंय. मी पेंटिंग पण करते, पण बेसिकली रांगोळीच्या कामातून मला पेंटिंगसाठी इतका वेळ देता येत नाही. पण मी पेंटिंगही करते. मी बरेचसे पेंटिंग दिले बाहेर, आणि आताही माझं एक पेंटिंग चालू आहे गजानन महाराजांचं. ते अर्ध झालंय, अजून ते पूर्ण व्हायचं. त्याचा व्हिडिओ पोस्ट आता जे तुम्ही काम करताय सामाजिक किंवा हे आळंदी ते समजा पंढरपूर असेल, रस्त्यावर रांगोळी काढायची माऊलीच्या पालखीच्या पुढे, तर त्याचं काही तुम्हाला माऊली संस्थान किंवा शासनाच्या वतीने कुणी काही सत्कार केलाय तुमचा? हो, पंचायत समितीला गेली 3 वर्ष, म्हणजे गेली 4 वर्ष माझा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होतो पंचायत समितीमध्ये. हो, पंढरपूरमध्ये पंचायत समितीला. ऍक्च्युली तिथे असं असतं की वारीमध्ये जे काही लोक सेवाभावी वृत्तीने, परत जे पथक असतात, जे स्वच्छ वारी, सुंदर वारी, हे जे समाज प्रबोधनपर काम करतात, त्या लोकांचाही सन्मान केला जातो. आणि माझा सन्मान काय होतो, मी रांगोळी काढते, सेवा करते असं नाही, सेवा करते म्हणून तर होतच, पण आम्ही जे विषय पथनाट्यांच्या माध्यमातून, बॅनर्सच्या माध्यमातून मांडतात ते मी रांगोळीच्या माध्यमात मांडते. जनजागृती करतो. येस, जनजागृती आपण रांगोळीच्या माध्यमातून करतो. त्यामुळे दरवर्षी मुख्यमंत्री साहेब तिथे, म्हणजे त्या कार्यक्रमाला आल्यानंतर तिथले सर्व ग्रुप मेंबर्स माझा सत्कार करतात. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला. किती वेळा केला तुम्हाला आतापर्यंत वारीमध्ये? त्यांच्या हस्ते वारीत एकदा सत्कार, ते पंचायत समितीला फक्त. त्याच्या अगोदर कोणी केला मुख्यमंत्र्यांनी? ह्यांनी देवेंद्र फडणवीस सर होते तेव्हा त्यांनी केलाय, आणि तसं R.R. पाटील सरांनी केलाय. परत अजितदादा पवारांनी सत्कार केलाय माझा, सरांनी. परत ह्यांनी, म्हणजे मला एवढी नावं नाही सुचणार, पण हा, पंकजाताई मुंडेंनी सत्कार केलाय, R.R. पाटील सरांनी केलाय. परत चव्हाण सर होते ना मुख्यमंत्री, त्यावेळेस त्यांनी, हो पृथ्वीराज चव्हाण, त्यांनी सन्मान केलाय. परत बारामतीला जेव्हा मी रांगोळीसाठी गेलो होतो, बारामतीमध्ये दहीहंडी उत्सवाला पूर्ण बारामतीमध्ये जितके दहीहंडी पथक आहेत त्या ठिकाणी रांगोळीसाठी मला बोलवलं होतं. त्यावेळेसला सुद्धा हर्षवर्धन पाटील सरांनी सत्कार केला होता, तिथे पुरस्कार दिला होता बारामतीमध्ये. हो. तुम्हाला ही एवढी कला अवगत आहे, तुम्ही म्हणजे याबाबत समजा काही चित्रपट अभिनेते किंवा चित्रपटाच्या शूटिंग मध्ये कुठे रांगोळी काढण्याचा काही योग आणला का? हो, काढली ना. हो, लय भारी मूवी मध्ये जे माऊली माऊली सॉंग आहे त्यामध्ये आमचे रांगोळीचे शॉर्ट्स घेतले. ऍक्च्युली शॉर्ट्स द्यायचे होते आम्हाला पर्सनली. आम्हाला एक सर बोलले पण की आपण त्यांना जाऊन डायरेक्टली शॉर्ट्स देऊ, त्यांची अशी इच्छा आहे की डायरेक्ट शॉर्ट घ्यावे. पण वारीमध्ये असा विषय असतो की माणसांची गाठभेट होत नाही, आणि त्या 2011-12ला तो मूवी निघालाय. त्यावेळेस माझी वारीची सुरुवातच होती, त्यावेळेस मलाही एवढी आयडिया नव्हती, त्यामुळे आम्ही पालखी सोबतच असायचो, कुठे जाणं शक्यच नव्हतं. तरी आम्ही शॉर्ट देणार होतो, पण ऑलरेडी कोइन्सिडेंटली असं झालं की रिंगणामध्ये रांगोळी काढत असताना त्यांना 2 आमचे व्हिडिओ भेटले. ते बोलले आम्ही हेच व्हिडिओ पोस्ट करू. त्यांनी ते व्हिडिओ घेतले, आणि रामप्रहर म्हणून एक मूवी चालू होता, त्या मूवीमध्ये पण मी रांगोळीचं काम केलं. म्हणजे शासनाची टीम येणार आहे गावात, आणि त्यांचा कार्यक्रम आहे, आणि त्या कार्यक्रमाला मला रांगोळी काढायला बोलवलंय असं त्या कार्यक्रमात दाखवलं होतं. म्हणजे तिथे मी तो शॉर्ट केलाय. आणि कारभारी लय भारी सिरियल जी झाली होती आता, त्या सिरियल मध्ये पण रांगोळीसाठी मला ह्याला बोलवलं, अकलूजला बोलवलं होतं, तेव्हाही गेलं. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तुम्हाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून जी निवड केली, तर ते नेमकी निवड कशा पद्धतीने होती आणि निवड झाल्याबद्दल तुमचं काय मत? ऍक्च्युली मी गेली 12-13 वर्ष झाली, जशी मी रांगोळीच्या क्षेत्रामध्ये काम करते तसं मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त, महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त, परत जो काही सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम जे काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होतात त्या कार्यक्रमाला रांगोळीसाठी मला इन्व्हाइट केलं जातं. म्हणून पालिकेमध्ये मी पहिल्यापासून रांगोळीचं काम करते हे सर्वांना माहिती होतं. आणि नंतर त्यांचे जे काही असे व्हिडिओज वगैरे आहेत ते मला 1-2 माझ्या आयडीवरती पोस्ट करायला सांगितले. जेव्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मग त्यांनी एक ग्रुप निवडला, सदिच्छा दूत म्हणून. तर त्यांनी त्या ग्रुपमध्ये माझी निवड केली, आणि त्यांची अशी इच्छा होती की ज्या काही योजना येतील, ज्या काही स्कीम्स येतील,
ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्या काही रिलीज होणाऱ्या आहेत, त्यांची इच्छा होती की त्या आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या पद्धतीने त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते आम्ही पोहोचवायचं. तर ज्यावेळेस मला ते दिलं त्यावेळेस त्यांनी स्वतः असं सांगितलं की आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही हे करा, आणि मीही त्यांना हे आश्वासन दिले की मी 100% प्रयत्न करेल की हे सगळ्यांपर्यंत जितकं पोहोचवण्याचा मला प्रयत्न करता येईल त्याला मी भरभरून काम करेल. तुम्ही आता सांगितलं का जे समजा ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांनी निवड केली, केवळ हे तुमच्या कामाची चुणूक होती त्याची त्यांनी दखल घेतली. बरोबर. दुसरा, आता जे तुम्हाला ब्रँड अँबॅसिडर किंवा रांगोळीमध्ये तुम्ही एकदम चपळाईने रांगोळी काढतात, क्षणात पापणी लावायच्या आत म्हणजे काही प्रमाणात तुमचं डिझाईन तयार होतं, तर याबाबत तुमच्या नारोडी ग्रामस्थांचं काय मत आहे किंवा नारोडीमध्ये तुमचा सन्मान होतोय काय, कशा पद्धतीने काय? प्रेम, सगळे खूप प्रेम करतात, खूप जीव लावतात. आणि आत्ताच नाही, कधीही आता वारीवरून आल्यानंतर किंवा गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल आवर्जून सन्मानासाठी नाव घेतात. तो मला सन्मान नको येतो, पण त्यांचं जे प्रेम आहे त्या माध्यमातून मिळते आणि त्यांचे जे आशीर्वाद आहेत ज्याच्यामुळे आज मला ही प्रेरणा मिळते पुढे जायला, आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी इतकं पुढे जाते, ते मला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला ते नारोडीकरांचं मिळतंय, म्हणजे तो माझ्यासाठी नुसता सन्मान नाहीये, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आज मला या कामामध्ये पुढे जायला अजून खूप छान वाटतंय, आणि मी त्या उत्साहाने अजून काम करते का तर सर्वजण माझं कौतुक करतायत. आता जे नवोदित आता पिढी किंवा थोडं काही युवा वर्ग आहे, काही मैत्रिणी असतील किंवा काही विद्यार्थी असतील किंवा तुमचे काही मित्र असतील, तर त्यांना काय संदेश देऊ शकता तुम्ही या रांगोळीच्या माध्यमातून? म्हणजे ही कला तशी फार अवघड आहे, कारण ह्या कलेका पाहण्याचं किंवा याचे काय म्हणजे जास्त प्रचार प्रसार नाही, पण कला एकदम अवघड आहे आणि तुम्ही सहज ती साध्य केली आहे, त्याबाबत काय आवाहन करू शकता? कला रांगोळीच असं नाही, कला कुठलीही असो, प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व्हायला हवं अशी माझ्या वडिलांचं कायम मला सांगणं होतं. ते मला कायम म्हणायचे की सचिन तेंडुलकर सर त्यांच्या क्षेत्रात सचिन तेंडुलकर, तू तुझ्या क्षेत्रात सचिन तेंडुलकर हो, असं मला ते कायम म्हणायचे. मी हेच त्यांचे शब्द कायम डोक्यात ठेवून मी प्रॅक्टिस करायचे. मी क्लासला गेले नाही, कुठे मी असा कोर्स केला नाही, काही नाही, मी घरात या गोष्टींची प्रॅक्टिस करायची. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण स्वतः चिकाटीने त्याचा आत्मसात करू त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला अवगत होते. एवढंच माझं सर्वांना म्हणणं आहे, कारण ज्या वेळेस आपण स्वतःही परिश्रम घेऊ त्यावेळेस ती गोष्ट आपल्यापर्यंत येईल. तुम्हाला स्वतःला याचा प्रयत्न करावा लागेल. असं नाहीये तुम्ही रांगोळी शिका, पेंटिंग शिका, मेहंदी शिका, रांगोळी ही खूप सुंदर कला आहे, शिकलात तर त्याच्यामध्ये खूप आपल्याला क्रिएटिव्हिटी करता येऊ शकते. मला सर्वजण म्हणतात तू एवढी छान रांगोळी काढते, तुझी ही कला आहे असं, पण मला अजूनही वाटतं की मी परफेक्ट नाहीये, मला अजूनही त्यात परफेक्ट व्हायचंय. कारण कला ही अशी गोष्ट आहे ती कितीही शिकली तरी ती पूर्ण होत नाही. आणि स्वामींचं वाक्य आहे कला शिका अमर व्हाल. त्यामुळे कला कुठलीही असो, कला अवगत होणं खूप गरजेचं आहे. परमेश्वराने दिलेल्या संधीचं सोनं करता यावं एवढीच माझी इच्छा आहे सर्वांना. अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे स्वामी भक्तच आहेत त्या, स्वतः त्यांनी म्हणजे कलेबाबत स्वतः अजूनही ते म्हणतात का मी अजून अपूर्ण आहे त्या कलेमध्ये, म्हणजे अजूनही त्या विद्यार्थी म्हणूनच आहे, जरी काही ठिकाणी ट्रेनिंगला जात असतील किंवा ट्रेनर म्हणून काम करतात, परंतु त्या म्हणतात अजूनही मला ही कला शिकायची, मी अपूर्ण आहे याच्यात. म्हणजे हे वाक्य सुद्धा सर्वांना उभारी देणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं एखाद्याने सांगितलं का तुम्ही हे शिकलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे, तर आपल्याला मनात वाटतं का मला काही कोणाची ऐकायची गरज नाही, मी परिपूर्ण आहे. पण त्यांनी जो संदेश दिला का मी अपूर्ण आहे, मला अजून शिकायचंय, तर अशाच पद्धतीने सर्वांनी कलेचं जर चांगलं संगोपन केलं तर राजश्रीताई सारख्या अनेक महिला किंवा पुरुष सुद्धा रांगोळी काढू शकतात. परंतु त्याचं ध्येय चिकाटी मनामध्ये पाहिजे. अत्यंत महत्वाचं त्यांनी संपूर्ण ह्या मुलाखतीमध्ये परिपूर्ण माहिती दिली आहे. आणि एकदा तुम्ही आता आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी तुमचा मोबाईल नंबर एकदा शेअर करा, सांगा काय? नक्की. मेल आयडी आणि मोबाईल. मेल आयडी हा सर, दोन्ही सर. नितीन भागवत 84@gmail.com हा मेल आयडी आहे. राजश्री .जुन्नरकर@gmail.com हाही आमचा मेल आयडी आहे. आणि 9665961367 हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
तर कोणाला यांच्याशी म्हणजे काही समजा उत्सव असतील किंवा काही कार्यक्रम इतर असतील तर संपर्क साधण्यासाठी हा नंबर दिलेला आहे.